सर्वात मोठ्या भीमा कृषी व पशु प्रदर्शनाचे उद्घाटन। नमस्कार, मी अक्षय जहागीरदार आणि आपण पाहतात सकलम। खासदार धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून भीमा कृषी व पशु प्रदर्शनाचे आयोजन दरवर्षी करण्यात येत असतं। यावर्षीच्या या कृषी प्रदर्शनाचे आयोजन मेरीवेदर मैदानावर करण्यात आलं आहे। प्रदर्शनाचे हे 18वे वर्ष असून पश्चिम महाराष्ट्रातील भव्य अशा भीमा कृषी व पशु प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी 13 फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ नेते माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या हस्ते झाले। उद्घाटन कार्यक्रमाला खासदार धनंजय महाडिक, महापौर रूपाराणी निकम, उपमहापौर अक्षय जरग, अरुंधती महाडिक, भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, महेश जाधव, अमरीश घाटगे, पृथ्वीराज महाडिक, विश्वराज महाडिक, कृष्णराज महाडिक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी बास्केट ब्रिज, आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, कोल्हापूर मुंबई विमानसेवा आणि रेल्वे दुपदरीकरण यासारख्या मोठ्या प्रकल्पांमुळे कोल्हापूरचा चेहरा मोहरा बदलणार असल्याचं प्रतिपादन केले। याशिवाय कोल्हापूर जिल्ह्याने नगरपालिका महानगरपालिकेत महायुतीला सत्तेत बसवले आहे। आता जिल्हा परिषदेतही आमचे बहुमत असून महायुतीचाच अध्यक्ष होणार असल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी यावेळी सांगितलं। महापौर रूपाराणी निकम यांनी शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवून त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी हे प्रदर्शन महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे यावेळी सांगितले। या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण 8 वर्षाचा 5 फूट लांबीचा आणि 22 किलो वजनाचा अमेरिकन इग्वाना सरडा ठरला आहे। महोत्सवात ड्रोन तंत्रज्ञान, AI आधारित आधुनिक शेती आणि तांदूळ महोत्सवाचे आयोजन केले आहे। तसंच सांगोला दहिवडीचे खिल्लार खोंड, मुरा म्हैस, जातिवंत घोडे आणि विविध पशुपक्ष्यांचे प्रदर्शनही येथे पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे। सोहळ्यादरम्यान उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला शेतकऱ्यांना जिजामाता पुरस्कार आणि प्रगतशील शेतकऱ्यांना शेतीभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। हे प्रदर्शन 13 ते 16 फेब्रुवारी पर्यंत सकाळी 10 ते रात्री 9 या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे। दरम्यान या प्रदर्शनामध्ये नवनवीन तंत्रज्ञान, शेती बी बियाणे, बचत गटांचे स्टॉल उभारण्यात आले आहेत। 100हून अधिक स्टॉल बचत गटांचे आहेत। भगीरथी महिला संस्थेच्या माध्यमातून महिला बचत गटांना या प्रदर्शनामध्ये मोफत स्टॉल देण्यात आले आहेत। यामुळे महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळत आहे। त्याचबरोबर आर्थिक हातभार मिळत असल्याने महिला बचत गटांनी भगीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती धनंजय महाडिक यांच्या प्रती आभार व्यक्त केले। मी गेले 9 वर्ष इथे स्टॉल लावत आहे आणि कसं होतंय, दरवर्षी मला खूप छान प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे स्टॉल लावल्यापासून, की थोडाफार की माझ्या संसाराला सुद्धा ह्याचा हातभार चालू आहे। आणि आम्ही दरवर्षी वाट बघत असते की ह्याचा कृषी प्रधानचा स्टॉल कधी लावायचा, कधी लागणार, दरवर्षी आम्ही ह्याची वाट बघत असतोय। मला इतका छान प्रतिसाद मिळालाय ना, आणि वहिनींचे खरंच म्हणजे आभार करावं तेवढं कमी आहे। आणि ह्या वर्षी इथनच असंच आम्हाला वहिनींची साथ आम्हाला मिळू दे। ह्या स्टॉलमुळं की सर्वच महिला कनी स्वतःच्या पायावर सक्षम झालेले आहेत। म्हणजे जेणेकरून की थोडाफार ह्यातला थोडाफार काय असेल ना, थोडा पैसा खर्च घरात आपण करू शकतो ह्याचा। माझं नाव शुभांगी चेतन वाडकर, मी कसबा बावड्यावरून आले आणि मी पहिल्यांदाच सभासद होऊन प्रथमच स्टॉल इथं लावलेला आहे। आणि हे सर्व अरुंधती वहिनींच्यामुळे मला साध्य झाले, म्हणून मी त्यांची खूप आभारी आहे। नाव प्रियंका संग्राम चौगले। मी आज पहिल्यांदा इथे स्टॉल लावलेला आहे आणि घरातून बाहेर पडल्यानंतर इथं आज खूप आनंद झालेला आहे आम्हाला, आणि काहीतरी नवीन करण्याची आज आम्हाला इथे संधी मिळालेली आहे। त्यामुळे आम्हाला आज खूप आनंद झालेला आहे सगळ्यांना। या संस्थेतर्फे आम्हाला बचत गटांना जे स्टॉल मिळतात त्यांचं आम्हाला विनामूल्य असतात, प्रथमतः विनामूल्य असतात। बचत गटाकडून आमच्याकडून काही असं म्हणजे त्यांनी फी वगैरे घेतली जात नाही, आम्हाला फ्री मध्ये वहिनीने स्टॉल उपलब्ध करून दिलेत। आणि भीमा कृषी प्रदर्शन जेव्हा लागलं तेव्हापासून आम्ही पुरणपोळीचा स्टॉल घालतोय। आज कित्येक वर्ष झालं आम्ही पुरणपोळ्या करून, भोपळा घारी करून, म्हणजे भरपूर ठिकाणी आमच्या बाहेर पण जातं, भंडारा, मुंबई, पुणे ह्या साईडला मी ऑर्डर आता पोच करते। वहिनीने ती सुद्धा ऑनलाईन सेवा आम्हाला सुरू करून दिलेली आहे आणि या माध्यमातून आमचा बचत गट आता ऍक्टिव्ह झालेला आहे। भरपूर आर्थिक हातभार लागून महिलांचा आता म्हणजे कसं झालंय, एक व्यवसाय वहिनीने चालू करून दिलाय आणि त्याचं श्रेय आम्ही वहिनीला सगळे देतो। नमस्कार,
मी सरिता संजय गायकवाड. दरवर्षीप्रमाणे भाग्यरथी महिला संस्थेमध्ये अरुंधती वहिनींनी जे आता आम्हाला इथं व्यासपीठ दिलं आहे, त्यामध्ये आता माझं जे स्टॉल आहे ते पिठलं भाकरी, भरलं वांग, दही खरडा असं आहे. आणि दरवर्षीप्रमाणे इथं चांगलं स्टॉलला म्हणजे चांगलं एक चांगला प्रतिसाद मिळतो इथं भरभरून. आणि त्यामुळे आम्हाला एक चांगलं व्यासपीठ मिळालेलं आहे. किंवा घरी आम्हाला हातभार, संसाराला एक हातभार लागतो इथं. त्यामुळे वहिनींच्या आम्ही मनापासून त्यांचे आभार मानतोय.